दुर्वास ऋषी यांनी इंद्रदेवांना नक्की शाप कशामुळे दिला होता याबद्दलची कथा आज आपण बघूया। एकेकाळी स्वर्गावर इंद्रदेवांचा अधिकार होता आणि ते सर्व देवांचा राजा म्हणून ओळखले जात होते। इंद्रदेव आपल्या पराक्रमासाठी आणि यशासाठी सुप्रसिद्ध होते, पण या यशामुळे त्यांच्या स्वभावात गर्वाचाही समावेश झाला। त्यांचा गर्व इतका वाढला होता की त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाशिवाय काही दिसतच नव्हतं। दुर्वास ऋषी, जे आपल्या कठोर तपश्चर्या आणि रागीट स्वभावासाठी ओळखले जात होते, एकदा पृथ्वीवरून प्रवास करत स्वर्गलोकात ते आले। त्यांनी इंद्रदेवाला भेटण्यासाठी स्वर्गात प्रवेश केला। त्यांच्या हातात एक अद्भुत पारिजात माळा होती, जी त्यांना ध्यानाच्या वेळी साक्षात महादेवांकडून प्राप्त झाली होती। इंद्रदेवाला भेटताना दुर्वास ऋषींनी ती माळ त्यांना दिली आणि ते म्हणाले, ही माळ अतिशय पवित्र आहे, ती तुला तुझ्या राज्यात समृद्धी आणि शांती देईल। इंद्रदेवाने ती माळ स्वीकारली, पण त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेऐवजी गर्वाची छटा दिसत होती। त्यांना वाटलं की ऋषींनी त्यांना एक सामान्य माळ दिली आहे, त्यांनी त्या माळेचं महत्त्व ओळखलंच नाही। इंद्रदेव आपल्या ऐरावत हत्तीवर बसून स्वर्गाच्या रथातून प्रवास करत होते, तेव्हा त्यांनी ती माळ हत्तीच्या सोंडेवर ठेवली। ऐरावतने ती माळ आपल्या सोंडेवरून खाली फेकली आणि पायाखाली चिरडून टाकली। दुर्वास ऋषींनी हे दृश्य पाहत होते, त्यांना खूप राग आला। इंद्रा, ऋषी संतापून ओरडले, तुला माहीत आहे का ही माळ किती पवित्र आहे? ही केवळ एक साधी माळ नव्हती, ती श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक आहे, पण तुझ्या गर्वामुळे तू तिचा अपमान केलास। इंद्रदेवाने ऋषींच्या या रागाकडे पण दुर्लक्ष केलं। त्यांच्या वागण्यात कसलाही पश्चाताप दिसत नव्हता। दुर्वास ऋषींनी आपलं तपोबल एकवटलं आणि इंद्रदेवांना शाप दिला, तुझ्या गर्वाचा अंत होईल। या क्षणापासून तुझं संपूर्ण सामर्थ्य आणि ऐश्वर्य नष्ट होईल। देवतांच्या सामर्थ्यावरून हा गर्व दूर करण्यासाठी तुझ्या स्वर्गात संकट ओढावेल। ऋषींच्या शापामुळे इंद्रदेव आणि इतर देवतांची शक्ती क्षीण होऊ लागली। देवता दुर्बल झाले आणि त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेत असुरांनी स्वर्गावर आक्रमण केलं। असुरांचे राजा बळी आणि त्यांचे सैन्य स्वर्गावर चालून आले। दुर्बल देवतांनी त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्या सामर्थ्याच्या अभावामुळे ते पराभूत झाले। असुरांनी संपूर्ण स्वर्गावर कब्जा केला आणि देवतांना स्वर्ग सोडून जावं लागलं। स्वर्ग गमावलेले देवता खूप खूप निराश होऊन भगवान विष्णूंकडे गेले। त्यांनी आपली दीनवाणी विष्णूंना सांगितली, प्रभू, आम्ही आमचं स्वर्ग गमावलं आहे। दुर्वास ऋषींच्या शापामुळे आम्ही शक्तिहीन झालो आहोत। कृपा करून तुम्ही आमचं रक्षण करा। भगवान विष्णूने देवतांचं हे सर्व म्हणणं ऐकलं आणि त्यांनी त्याच्यावर विचार केला। ते म्हणाले, तुम्ही समुद्रमंथन करा। या मंथनातून अमृत प्राप्त होईल, जे तुम्हाला पुन्हा सामर्थ्य देईल आणि स्वर्ग परत मिळवण्याची संधी मिळवून देईल, पण यासाठी तुम्हाला असुरांशी सहकार्य करावं लागेल। देवतांनी विष्णूंच्या सल्ल्यानुसार समुद्रमंथनाची योजना आखली। दुर्वास ऋषींच्या शापामुळे जी अडचण निर्माण झाली होती, ती समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या अमृतामुळे दूर होईल याची आशा देवतांना होती। दुर्वास ऋषींच्या शापाची ही कथा केवळ इंद्रांच्या गर्वाचा नाश करण्यासाठी नाही, तर प्रत्येकाला नम्र राहण्याची आपल्याला शिकवण देणारी आहे। ही कथा आपल्याला सांगते की शक्ती आणि संपत्तीचा गर्व कधीही टिकत नाही। श्रद्धा, भक्ती आणि नम्रता हे जीवनाचं खरं सौंदर्य आहे। इंद्रांच्या या अनुभवामुळे देवतांनी नम्रतेचं महत्त्व ओळखलं आणि पुन्हा एकदा सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प त्यांनी केला। कथा कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। यासारख्या अनेक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।